जन्मले शुभ आणि ते जन्मले बाजी. विशाल गडावरील तोप सांगते पराक्रमाची कहाणी अशी. पंचगंगेच्या तीरावरती गोरगरिबांच्या श्रुपसीत बसले एक राज्यश्री, बसले एक राज्यश्री. यावरून माझ्या चिंतनाचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल. मी कुमारी श्रेयारंजित रेडेकर, राहणार धामोर, तालुका राधानगरी. आज या व्यासपीठावर विषय चिंतित आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज. जगात राजे खूप झाले, खूप होते, पण या सम हाच असे ज्यांच्याविषयी म्हणता येईल ते राजे म्हणजे शाहू महाराज. शाहू महाराज काय नव्हते, उपेक्षितांचे कैवारी होते, जगावेगळे शिकारी होते, शिक्षणप्रेमी होते, तसेच कलाप्रेमीही होते. ते शुद्ध मनाचे होते, तितकेच कठोर कणखरी होते. ते दलितांचे बंदे तर मल्लांचे पोशिंदे होते, शास्त्रीय संगीताचे भोगते होते. जन्माने ते सामान्य होते, दैवाने व कर्तृत्वाने महान होते. कृतीने ते राजश्री होते, तर वृत्तीने ते धर्म होते. लोकशाहीचा पाया भक्कम करणारे ते नवयुगातील राष्ट्रपुरुष होते. राजा जन्माला येत नाही, तर तो आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज. वयाच्या 20व्या वर्षी सत्ता, संपत्ती, वैभव हाती आलेला असतानाही त्या मोहपाशात गुंतून न राहता जनतेच्या कल्याणाची काळजी करणारा राजा भेटला, हे खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या मातीचे सद्भाग्यच समजावे लागेल. हातात आलेला राजदंड वापरून शाहूंनी सर्वप्रथम वर्णभेदाची उतरण उद्ध्वस्त केली व संतांनी या भूमीवर उभी केलेली समतेची पताका शाहूंनी स्वतःच्या खांद्यावर पेरलेली. अस्पृश्यता, जातीय विषमता याविरुद्ध शाहूंनी रणशिंग फुंकले आणि परिणामी बहुजन समाज जागा झाला. कोल्हापूरमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्याचे कार्य शाहूंनी हाती घेतले. एवढंच नाही तर दलितांसाठी सार्वजनिक नळ, खानावळी दलितांसाठी खुल्या केल्या. स्त्रियांच्या कल्याणासाठी विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंध व घटस्फोट विरोधी कायदे निर्माण केले. शेतकऱ्याची दुष्काळाच्या दाढेतून सुटका व्हावी म्हणून राधानगरी धरण बांधले. शाहू महाराजांनी आंबेडकरांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली. एवढंच नाही तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मनात शिक्षण प्रसाराची बीजे शाहू महाराजांच्या सहवासातूनच पेरली गेली. अशा प्रकारे शाहू महाराज हे महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणीचा पाया घालणारे विचारवंत होते. परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करणारे कृतिवंत होते. 18 पगड जातीच्या माणसांना आपल्या खांद्यावर घेऊन परिवर्तनाच्या वाटेने विकास साध्य करत चाललेले छत्रपती शाहू पहिले की संत मेळ्यासह उभे असलेल्या लेकरूवाला विठ्ठलाची आठवण होते आणि ओठांतून शब्द बाहेर येतात. धन्य धन्य तू शाहू.